काय सांगाल, आज तुम्ही सोयाबीन पेरलं होता, सोयाबीनवर नांगर फिरवित आहात 3 एकर सोयाबीनवर, काय वेळ आली नांगर फिरवण्याची? मी गणेश बजरंग चव्हाण राहणार सिद्धरा येथील अल्प उधारक शेतकरी असून मी आज माझ्या सोयाबीनवर वखर फिरवीत आहे। 3 एकरवर वखर फिरवीत आहे। आज 5-6 दिवसाखाली पेरणी करून नाही निघाल नाही, पाण्याअभावी निघाल नाही, एकदम पतलं निघालं। त्याच्यासाठी दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। बायकोचे संघ ठेवून पेरणी केली ती पहिली, आता डबल पेरायला काय नाही, बैल ऐकल्याशिवाय माझ्यापाशी पर्याय नाही। बैल ऐकून पुन्हा काय करावं हे प्रश्न आहे। बैल ऐकून पुन्हा पेरणी का नाही करायची, ट्रॅक्टरवाल्याचे पैसे द्यायला पुन्हा असं झालं तर पुन्हा ट्रॅक्टर कुठलं आणा। 3 एकरवर नांगर फिरवीत आहे, आता वखर फिरवीत आहे। 3 एकरवर वखर चालू आहे माझा। काय मागणी असेल सरकारकडे? आता सरकारने पाहावं आमच्याकडे जरासं। कृषी विभागाकडे जाऊन आलो, त्याने एक बॅग सुद्धा दिली नाही, कोण्या परमिटवर कोणती बॅग दिली नाही, काही नाही, त्याच्याकडून काहीच आम्हाला मदत नाही कृषी विभागाकडून। बायकोचे संघ मोडून पेरणी केली ती पहिली, आता दुसऱ्या पेरणीची वेळ आली, आता काय दुसरी पेरणी का ना करा। माझं जीवन या बैलावर आहे। हे बाय बैल ऐकायची पाळी आहे आज माझ्यावर। बैल ऐकून बॅगा खत बी काय लागते ते आणावं लागेल। आता सरकारनं आमचं कर्ज तरी माफ करावं एवढी आमची आशा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।